तर भाई लोक मी परेडला आलो आहे तर खरा, परंतु आलो आहे कसा हे तर आधी बघा. तर चला, तर सर्वात आधी मी विचुंब्यातून रिक्षा केली आणि पनवेल रेल्वे स्टेशनला पोहोचलो. त्यानंतर मग चालता चालता ट्रेन पकडली, कारण लेट झालेलं. त्यामुळे मी जनरल डब्यामध्ये न चढता मी स्लीपर डब्यामध्ये चढलो. आणि ही जी ट्रेन होती मत्स्यगंधा, ती संगमेश्वरला थांबणारी नव्हती, ती चिपळूण आणि रत्नागिरीला थांबणारी होती. त्यामुळे मला चिपळूणला उतरायचं होतं. त्यामुळे टी सी आला, टी सीने तिकीट चेक केलं. ते बोलले की पुढच्या स्टेशनला उतरायचं आणि जनरल डब्यामध्ये जायचं. तर बोललो ठीक आहे. त्यामुळे नंतर मग मी माणगावला उतरलो आणि जनरल डब्यामध्ये जाऊन उभा राहिलो, कारण गर्दी होती, बसायला जागा नव्हती. 8 वाजता मी चिपळूणला उतरलो. दुसऱ्या ट्रेनची वाट बघण्यापेक्षा विचार केलं की बसने जाऊया. नंतर बाहेर डेपोच्या साईडला आलो, 1 तास उभा राहिलो, गाडी काय भेटेना. नंतर नशीब त्या मामाने आम्हाला लिफ्ट दिली. संगमेश्वरला उतरलो आणि मित्रासोबत व्हेज चायनीज खाल्लं आणि पोलीस स्टेशनला पोहोचलो. सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, परेड माझी झाली, हजेरी झाली आणि मित्रांसोबत वर्किंग केली. मग घरी आल्यानंतर बारकेला आमच्या शाळेत घेऊन गेलो, त्याचा पेपर होता भाईचा आमच्या. त्यानंतर मग संध्याकाळी घरी आणला त्याला. आम्ही फॅमिलीसोबत पूर्ण दिवस एन्जॉय केला आणि मस्त वाटलं. धन्यवाद. पुढच्या रीलमध्ये भेटूया.